दादा आपण निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट वापरण्यास बंदी घातली आणि त्यावर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची काय प्रतिक्रिया आहे? निवडणूक आयोगाला काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटायला गेलेलं असताना व्हीव्हीपॅटवर निवडणुका घ्या अशा स्वरूपाचं निवेदन आणि चर्चा आम्ही मुख्य महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांशी केली। त्यावेळेस त्यांनी तशा पद्धतीनं करता येऊ शकत नाही, कारण व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झालेला असल्याचं सांगितलं। त्यावर आम्ही सुप्रीम कोर्टचा हवाला देत असताना जर आपल्याला व्हीव्हीपॅटवर घ्यायच्या नसतील तर बॅलेटवर घ्या अशी देखील त्यावेळेस मागणी केली। आणि या सदर शिष्टमंडळामध्ये लिखित स्वरूपात अर्ज घेऊन गेल्यानंतर शिष्टमंडळाचे एक घटक असणारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदेजी हे देखील आमच्यासोबत होते आणि गुडदेंनी या सर्व संदर्भांमध्ये कोर्टामध्ये जी केस टाकली त्यानुसार मुंबई हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने ती जे पिटिशन आहे ते स्वीकारलेलं आहे आणि इश्यू ज्या आहेत नोटीस ज्या आहेत त्या इश्यू केलेल्या आहेत। मंगळवारी उद्या यावर पुन्हा हायकोर्टामध्ये चर्चा होणार आहे। एकंदरीत वोट चोरी ही भारतात कशा पद्धतीने होते याची जी शृंखला आहे त्यातलाच हा एक भाग आहे। त्यामुळे आम्ही वेगवेगळे जे यापूर्वीचे जे सुप्रीम कोर्टाचे जे निकाल होते त्याचा हवाला देत असताना आणि निवडणुका या फ्री अँड फेअर झाल्याच्या अनुषंगानं जे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या मेरिटवर कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि ही लढाई आम्ही रस्त्यावर, कोर्टात आणि लोकांच्या अदालतमध्ये या तिन्ही पातळीवर ही लढाई आम्ही लढणार आहोत। व्हीव्हीपॅट नसणार आहे त्याला कुठेतरी भीती वाटते का भाजपला असणारवर? भाजप हा निवडणूक आयोगावर दबाव आणत आहे। मतदार याद्या दुरुस्त करण्याचा विषय असेल, शेवटच्या वेळेचं CCTV फुटेज जे आहे ते मिळण्याच्या अनुषंगानं असेल तर दरवेळेस निवडणूक आयोग लफवाछपवी करतं। त्यामुळे निवडणूक आयोग हे भाजपच्या हातचं भावलं बनलेलं आहे हा आरोप देखील आम्ही यापूर्वी केला होता आणि या प्रकरणातून तो सिद्ध होत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।